सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा, सातारा परिसर, औरंगाबाद येथील सहशिक्षक मी M.A. महाजन आज तुम्हाला जनरल सायन्स या विषयातील प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन हा पाठ शिकणार आहे. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. What help us to easily identify the plants around us? आपल्या सभोवताली असलेल्या वनस्पती ओळखण्यासाठी आपल्याला कशाची मदत होते? तर आपल्या सभोवताली असलेल्या वनस्पती ओळखण्यासाठी आपल्याला वनस्पतीच्या अवयवांची मदत होते. वनस्पतीचे अवयव जे आहेत त्यावरून आपण कोणती वनस्पती ओळखू शकतो. व्हॉट आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स? मग वनस्पतीचे वेगवेगळे भाग कोणते आहेत? तर वनस्पतीचे वेगवेगळे भाग पाने, फुले, फळे, त्यानंतर मूळ आणि खोड हे सर्व भाग आहेत. द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर, फ्रूट्स एक्सेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. तर प्रत्येक वनस्पतीचे रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर अँड फ्रूट हे वेगवेगळे असतात. We can identify plants with the help of these different characteristics. या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळेच आपण कोणताही वनस्पती ओळखू शकतो. Let us now acquaint ourselves with these plants organ in greater detail. तर आपण वनस्पतींचे हे अवयव याची सविस्तर माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. रूट म्हणजेच मुळे. आता आपण पहिला भाग शिकणार आहोत रूट. त्याला मराठीमध्ये मुळे असे म्हणतात. कीप अ मॉइस्चर्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन कोनिकल फ्लास्क. एक चुरगळा केलेला कागदाचा एक बॉल तयार करा आणि तो एका कोनिकल फ्लास्कमध्ये टाका. प्लेस सम सॅक स्मूथ बीन्स ग्राम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. तर त्यामध्ये नंतर काही बिया टाका. त्या बिया टाकल्यानंतर त्या बिया अशा प्रकारे टाका की ज्यामध्ये कागद आणि काचेचं भांड्याचं आवरण यांच्या दोघांच्या मध्ये राहील. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. 2-3 दिवसानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतो त्या बियांमध्ये ते बघा. तर त्याला अंकुर आलेले दिसतील, त्याला कोंब आलेले दिसतील. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल. की जो भाग जमिनीकडे मातीकडे वाढला असेल त्या भागाला आपण रॅडिकल म्हणतो. म्हणजे एखादा बी असेल, त्या बियाचे जे कोंब बाहेर निघेल त्यात 2 कोंब येतात. एक खाली जमिनीकडे येतो आणि एक दुसरा आकाशाकडे वाढणारा असतो. जो जमिनीकडे वाढणारा कोंब आहे त्याला आपण रॅडिकल म्हणतो. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉइल इज कॉल्ड प्लिम्यूल. आणि जो भाग जमिनीच्या वरती वाढतो त्याला आपण प्लिम्यूल म्हणतो. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. म्हणजे रॅडिकलमधून जे मुळे वाढतात ती जमिनीमध्ये वाढतात. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पिरियड एंड. म्हणजे जी मुळे असतात ती जमिनीजवळ मोठी असतात, जाड असतात आणि नंतर जमिनीच्या आतमध्ये जाताना ती मुळे अगदी निमुळती होत बारीक होत जातात. तर दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोविंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. हा जो पार्ट आहे जो जमिनीच्या खाली वाढलेला आहे त्याला आपण रूट असं म्हणतो. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. तर काही वनस्पतींची मुळे ही त्यांना सेकंडरी रूट तयार करतात.
that grows obliquely and spread for a wide in the soil. तर ते जमिनीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पक्के खाली मोठ्या प्रमाणात वाढतात आणि मोठे रूट तयार होतात. रूट सपोर्ट द प्लांट. मग रूटचं काम काय आहे? तर रूटचं काम हे आहे की त्या प्लांटला आधार देणे, त्या वनस्पतीला आधार देणे कोणत्याही. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. मग ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे जे रूट आहेत हे रूट म्हणजेच त्याला टॅप रूट असं म्हणतात. रूट्स बिअर हिअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट्स. जे मुळे आहेत त्यांना असे केसाप्रमाणे केसाप्रमाणे मुळे येतात, तर त्याला आपण रूट हिअर असं म्हणतो. या चित्रात दाखवल्याप्रमाणे इथे रूट हिअर आलेले आहे त्या मुळांना, तर त्या रूट्सला रूट हिअर आहेत, त्याला रूट हिअर असं म्हणतात. द रूट टिप इज डेलिकेट. रूट टिप जे आहे ते डेलिकेट आहे, म्हणजे अगदी खाली निमुळता भाग दाखवलेला बघा खालच्या बाजूला, त्याला रूट टिप असं म्हटलेलं आहे. This is the region of the growth of the root. The tip is covered by cap like structure called root cap. हे जे टीप आहे त्याला रूट कॅपने कव्हर केलेलं आहे. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम इंजुरीज. जे रूट कॅप आहे त्याला कुठल्याही दुखापत होऊ नये, त्याला कुठल्याही इंजुरी होऊ नये म्हणून त्याला रूट कॅप, आपण जशी डोक्यात टोपी घालतो त्या टोपीप्रमाणे ते ह्या मुळांच्या निमुळत्या भागाला शेवटच्या एक कॅप आहे, एक टोपी घातलेली आहे, तिला आपण रूट कॅप असं म्हणतो. टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. एक काचेची बरणी घ्या आणि त्याच्यामध्ये पाऊण भागापर्यंत पाणी भरा. प्लेस an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water. एक कांदा घ्या आणि तो अशा प्रकारे ठेवा की ज्यामुळे कांद्याचे जे मुळे आहेत ती मुळे पाण्यामध्ये खाली लोंबकळतील, जसं बाजूच्या आकृतीत दाखवलं आहे त्याप्रमाणे. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आणि ही या कांद्याच्या मुळांची वाढ ही 8 दिवसपर्यंत निरीक्षण करा. थ्रेड लाईक ऑर फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायबरस रूट्स. तर मग असे दोऱ्याप्रमाणे जी मुळे तयार होतात आणि ती वाढतात त्या मुळांना फायबरस रूट म्हणतात. त्याला मराठीमध्ये तंतुमय मुळे असं सुद्धा म्हणतात. Thus there are two main types of roots. अशा प्रकारे मुळांचे दोन प्रकार असतात, टॅप रूट्स अँड फायबरस रूट्स. पहिल्या प्रकाराला म्हणतात टॅप रूट आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला फायबरस रूट असं म्हणतात. डायकोटिलेडॉनस प्लांट हॅव टॅप रूट व्हाईल मोनोकोटिलेडॉनस प्लांट हॅव फायबरस रूट्स. म्हणजे डायकोटिलेडॉनस म्हणजे ज्या द्विदल वनस्पती आहे, म्हणजे ज्या वनस्पतीचे बियांचे दोन भाग होतात त्या वनस्पतींना टॅप रूट येतात. तर ज्या वनस्पती मोनोकोटिलेडॉनस आहे, उदाहरणार्थ ज्वारीच्या दाण्याचे दोन भाग होत नाही म्हणून त्याला मोनोकोटिलेडॉनस म्हणतात. आणि अशा वनस्पतींची मुळे जी असतात ती फायबरस असतात, तंतुमय मुळे असतात. सो द सीड्स ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड, सोरगम, मेज, पी, कॉरिएंडर एक्सेट्रा. तर तुम्ही जर कधी मस्टर्ड, ज्वारी, कॉर्न म्हणजे मक्का, पी, कॉरिएंडर याची जर कधी मुळे पाहिली तर इन अन अर्थन पॉट, तर अशी एका भांड्यामध्ये याला ठेवा. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. म्हणजे त्याची ह्या वनस्पतींचे दाणे बिया तुम्ही एका भांड्यामध्ये गरम ओल्या कपड्यामध्ये ठेवा आणि तुम्ही 8 दिवस निरीक्षण करा. वन्स द प्लांट ग्रोज 15 to 20 centimeter हाय, uproot them.
एकदा 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत झाडं हे बियामधून कोंब निघाले बाहेर आणि त्याच्या प्लांट वाढलं 15-20 सेंटीमीटरपर्यंत उंच झालं की मग त्याला बाहेर काढा केअरफुली व्हाईल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. तर त्याला मोठ्या एका काचेच्या भांड्यामध्ये ठेवा. द सॉईल विल गेट वॉश ऑफ विथाऊट एनी हार्म टू द रूट्स. अशा प्रकारे त्याला लागलेली जी माती होती, आपण ज्या बिया जमिनीमध्ये पेरल्या होत्या त्याला लागलेली वाढ झाल्यामुळे त्या रूटला लागलेली माती ही निघून जाईल पाण्यामध्ये टाकल्यामुळे. आणि ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन हॅव फायबरस रूट. त्यानंतर तुम्हाला मक्का, ज्वारी ह्या प्रकारची जी झाडं आहेत, कोरिएंडर, याच्यामध्ये काही झाडांना फायबरस रूट आलेले दिसतील, काही झाडांना ट्रॅप रूट आलेले दिसतील. तर याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. प्लांट्स लाईक मेज, शुगर केन, सॉर्गम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट्स. तर जे प्लांट आहेत जसे मक्का, मेज म्हणजे मक्का, शुगर केन ऊस, सॉर्गम म्हणजे ज्वारी, त्याला 2 प्रकारची मुळं तुम्हाला आलेली दिसतील. एक जमिनीच्या खाली गेलेली मुळं आहे आणि थोडी एक जमिनीच्या वरती वाढलेली मुळं आहेत. अशी 2 प्रकारची मुळं तुम्हाला या वनस्पतीमध्ये वाढलेली दिसतील. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअर आय सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबोव द सॉईल. म्हणजे काही जमिनीत वाढतात, काही जमिनीच्या वर वाढतात. अशा प्रकारची 2 मुळं येतात. द लॅटर आर कॉल्ड ॲडव्हेंटिशियस रूट्स. नंतर येणाऱ्या मुळांना आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हणतो. बिसाइड द नॉर्मल फंक्शन लाईक absorption of water and minerals, anchoring and supporting the plant, roots perform some other functions too. मग या मुळांचं कार्य काय आहे तर जमिनीतील खनिजे आणि पाणी यांचं अब्झॉर्प्शन करणे आणि वरती वनस्पतीच्या अवयवांना पुरवणे, पानांना पुरवणे. अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट म्हणजे त्या वनस्पतीला धरून ठेवणे आणि त्याला आधार देण्याचं कार्य या मुळांचं असतं. आणि मुळे आणखीन दुसरे पण कार्य करतात, जसं नायट्रोजन फिक्सेशन वगैरे या प्रकारचे कार्यसुद्धा करतात. रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म these additional function. Some example of such modified roots are aerial roots. तर काही मॉडिफिकेशन या रूट्समध्ये झालेली तुम्हाला दिसतात. तर काही एक्झाम्पल आहेत तर मॉडिफाईड रूट्सची. तर ती एरियल रूट्स हे एक एक्झाम्पल आहे. स्टील रूट, रनर्स अँड ब्रेथिंग रूट्स हे एक्सेट्रा. तर अशा प्रकारची रूट्सचे प्रकार आहेत. आता फर्स्ट बघूया. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार. तर एका जारमध्ये पाणी घ्या. पुट अ प्लांटलेट in it in such a way that its roots are deep in the water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss your observation in the class. एक बरणी घ्या काचेची, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक रोपटं ठेवा आणि त्या पाण्यामध्ये ते 5 ml पाणी तेल टाका. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्याच रोपट्याचं ऑब्झर्वेशन करा की निरीक्षण करा की या बरणीमध्ये असलेलं पाणी हे कमी झालेलं दिसेल. कमी झालेलं दिसेल कारण हे पाणी वनस्पतीने स्वतःसाठी वापरलेलं आहे. वनस्पतीच्या पानांनी स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी पाण्याचा वापर केला असेल असं तुम्हाला दिसून येईल. आता ही बाजूला आकृती दाखवलेली आहे, याप्रमाणे बदल झालेला तुम्हाला दिसेल. Use your brain power. What would have happened if plants like tamarind, banyan, mango had fibrous roots? जर वडाचं झाड, चिंचेचं झाड आणि आंब्याचं झाड यांना जर कधी फायबरस रूट असती तर काय झालं असतं? यांना जर फायबरस रूट असती तर ही झाडं उन्मळून खाली पडली असती, कारण ते एवढे जमिनीमध्ये घट्टपणे उभे राहू शकले नसते. व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंजर्ड? जर रूट टिपला जर इजा पोहोचली तर काय होईल? तर कोणत्याही मुळाच्या रूट टिपला जर इजा पोहोचली तर ते मूळ खाली वाढत नाही आणि त्याची वाढ तिथे
खुंटते. विच टाईप्स ऑफ रूट्स डू द फेंग्रिक स्पिनच आणि ओनियन प्लांट्स हॅव. आता फेंग्रिक स्पिनच आणि ओनियन प्लांटला कशा प्रकारची मुळं आहेत, तर त्यांना फायबरस रूट्स आहेत, तंतुमय मुळे आहेत. डू यू नो, का तुम्हाला ही गोष्ट हे माहीत आहे का? रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बनियन ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉईल. तर बनियन ट्री म्हणजे वडाच्या झाडामधून निघणारे, फांद्यांमधून निघणारे जे ब्रँचेस आहे, फांद्या आहे, किंवा ज्या फांद्यामधून निघणारे मुळं आहेत, ती मुळं ज्याला आपण पारंब्या म्हणतो, त्या पारंब्या जमिनीकडे वाढतात. दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. ह्या ज्या पारंब्या आहेत, या पारंब्यांनाच आपण प्रॉप रूट असं म्हणतो. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉप रूट्स in the beginnings? The banyan tree has very few prop roots, but later on their number increases to so much that it appears like a small forest. या वडाच्या झाडाला येणारे जे प्रॉप रूट आहे, या वडाच्या झाडाला येणाऱ्या प्रॉप रूटला फायदा काय होतो, तर झाडांना आधार देणे आणि झाड मजबूत उभे राहणे यासाठी त्याचा वापर होतो. त्याप्रमाणेच या प्रॉप रूट जेव्हा जमिनीमध्ये जातात, त्यासुद्धा इतर रूटप्रमाणेच कार्य करतात. तर अशा प्रकारे या वडाच्या झाडाच्या पारंब्या ह्या वाढत जातात आणि शेजारी शेजारी वडाचे झाड मोठं होत जातं. इन कोलकाता 50 years ओल्ड बनियन ट्री इन द इंडियन बॉटनिकल गार्डन कव्हर्स अ लार्ज एरिया. कलकत्त्यामध्ये जे बॉटनिकल गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये 250 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. त्यांनी फार मोठा परिसर व्यापलेला आहे त्या वडाच्या झाडामुळे. इट इज सपोर्टेड बाय 1000 ऑफ प्रॉप रूट्स. त्याला 1000 प्रॉप रूट त्या वडाच्या झाडाला आलेली आहे. अशा प्रकारे जंगल तयार झालेलं आहे. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड. का तुमच्या आजूबाजूला असं एखादं झाड आहे का वडाचं, की ज्याचे प्रॉप रूट खूप वाढलेले आहेत आणि खूप मोठा भाग त्यांनी परिसर व्यापलेला आहे. व्हाय आर द ग्राउंड पार्ट्स ऑफ प्लांट लाईक रॅडिश, कॅरट, बीट अँड स्वीट पोटॅटो थिक, फ्लेशी अँड वुलन. तर रताळी, गाजर, बीट यासारख्या वनस्पतींची जी मुळे आहेत ती थिक आणि फ्लेशी का आहेत? कारण त्याची जी मुळं आहेत ती मुळं आपण खाण्यासाठी वापरतो, कारण त्याच्यामध्येच अन्न तयार होऊन साठवलेलं असतं. जे अन्न तयार होतं ते या मुळांमध्ये जाऊन साठवलं जातं आणि वनस्पतीला पाहिजे तेव्हा ते अन्न पुरवलं जातं. विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे. तर त्याला कोणता भाग म्हणतात, तर त्याला मुळेच म्हणतात, ते रूट्स आहेत. कलेक्ट images of different types of fruits and send them to your friend via email. तर तुम्हाला इथं एक टेक्नो सपोर्ट दिलेला आहे, की सांगितलेलं आहे की तुम्ही मुळांचे चित्र जमा करा आणि तुमच्या मित्रांना ईमेल पाठवा. आता आपण भाग पाहणार आहोत स्टेम. तर स्टेममध्ये काय आहे, द स्टेम ग्रोज अबोव द सॉईल. आपल्या सगळ्यांना माहिती, खोड हे जमिनीच्या वरती वाढतं. फ्रॉम द प्ल्युम्युल ऑफ द सपोर्टिंग सीड, म्हणजे प्ल्युम्युलपासून ते वाढलेलं आहे. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. तर अशा प्रकारे खोडांची उंची वाढत जाते. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. जे स्टेम आहे, जे खोड आहे, त्याच्यावर नोड असतात जागोजागी. लीव्ज कम आउट ॲट द नोड्स, म्हणजे नोड जे पानं आहे ते पानांच्या फांद्या त्या नोडपासून तयार झालेल्या असतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. म्हणजे जो पार्ट आहे, जो भाग आहे स्टेमचा बिटवीन दोन नोड्सच्या मध्ये, त्याला इंटरनोड म्हणतात. द टिप ऑर द ॲपिकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड बड. तर जे ॲपिकल एंड आहे त्याला आपण बड असं म्हणतो. इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथं वरच्या भागामध्ये जो भाग आहे त्याला बड असं म्हणतात.
Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. तर ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे इतर वनस्पतींचे सुद्धा तुम्ही पार्ट्स, फांदीचे पार्ट बघू शकता, स्टेमचे पार्ट बघू शकतात. आता बघा इथे आकृतीत दाखवलेलं इंटरनोड आहे, इथं नोड दाखवलेले आहे, इथं बड दाखवलेलं आहे आणि इथं ग्रोविंग एंड दाखवलेलं आहे, वरती लीफ दाखवलेले आहे. तर हे स्टेमचे भाग पार्ट्स आहेत. आता एक आपल्याला चार्ट दिला आहे खाली बघा. कम्प्लीट द चार्ट. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स इज टू. तर प्लांट्सपासून इन्फॉर्मेशन मिळवायची आहे. तर शुगर केन म्हणजे ऊसाच्या किती जाडी आहे, त्याची थिकनेस ऑफ नोडची जाडी किती आहे ते मोजायची आहे, ती लिहायची आहे. लेंथ ऑफ इंटरनोड म्हणजे जे कांड आहे ऊसाचं, आपण कांड तोडतो त्या कांड्याची इंटरनोडची किती लांबी किती आहे ती मोजायची आहे मिलीमीटरमध्ये. त्यानंतर फेनग्रीकची घ्या. ते अशा प्रकारे विविध वनस्पती घ्या आणि त्यांची मोजमाप करून या टेबलमध्ये ती माहिती भरा. आता आपण बघणार आहोत वनस्पतीचा भाग म्हणजे लीफ. लीफ ग्रोज फ्रॉम द नोट्स ऑन स्टेम. आता जी पानं आहेत ती नोट्सपासून वाढतात खोडावर. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. म्हणजे जी पाने आहेत ती पातळ आहेत, सपाट आहेत आणि हिरव्या रंगाची आहेत. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. म्हणजे ही जी पसरट पान आहे त्या पसरट भागाला, पानाचा जो पसरलेला भाग आहे, पसरट भाग, फ्लॅट सरफेस, त्याला आपण लीफ ब्लेड असं म्हटलेलं आहे. और लॅमिना किंवा त्याला लॅमिना पण म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड लीफ मार्जिन. आणि पानाचं जे एज आहे, कडा आहे, त्या कडेला मार्जिन असं म्हणतात. लीफ मार्जिन मे बी एंटायर डेंटेड और लोब. तर आता लीफ मार्जिन जी आहे, ही लीफ मार्जिन ही एंटायर असू शकते, म्हणजे अशी पूर्ण दिलेली, किंवा डेंटेड असू शकते. हे 2 नंबरचं पान दाखवलं बघा, त्याची लीफ मार्जिन डेंटेड आहे. आणि तिसरं असेल तर ते आहे लेब्ड. तर अशा प्रकारे लेब्ड पानंसुद्धा असू शकतात. असे तिन्ही प्रकारच्या लीफ मार्जिन दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ अपेक्स. जे पानाचं वरचं टोक आहे त्याला लीफ अपेक्स म्हणतात. इथे दाखवलेलं आहे लीफ अपेक्स. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राऊंडेड. ते कधी कधी निमुळतं होत गेलेलं आहे, कधी कधी पॉइंटेड आहे, कधी कधी राऊंडेड म्हणजे गोलाकार झालेला पानाचा वरचा भाग दिसतो. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटॉइल. तर जो भाग आहे लीफचा, ज्याला आपण देठ म्हणतो, तर त्याला पेटॉइल असं म्हणलेलं आहे. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटॉइल. तर काही पानांना पेटॉइल नसते, त्यांना देठ नसतं. द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लीफ बेस. तो जो पानाला जो खाली भाग असतो अटॅच झालेला, छोटे पानं जी असतात, त्याला लीफ बेस असं म्हटलेलं आहे. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स मे बी प्रेझेंट नियर द लीफ बेस. These are called stipules. Do you see stipules in all plants? तर तुम्हाला हे जे खाली पानाच्या खाली इथं दाखवलेलं आहे, हे 2 पानं आलेली आहे इथं, तर ही पानाला स्टिपुल्स म्हणतात. ही स्टिपुल्स सगळ्याच वनस्पतीत आढळतात का? नाही. काही वनस्पती आढळतात, काहीमध्ये नाही आढळत. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड. तर काही वनस्पतीमध्ये लीफ ब्लेड ही अशी डिवायडेड झालेली नसते, तर एकच पूर्ण पान असतं. अँड सिंगल मिडरिप, त्याला एक सिंगल मिडरिप. सच लीव्ज आर कॉल्ड सिम्पल लीव्ज. अशा पानांना आपण साधं पान असं म्हणतो. हाऊएव्हर द लीफ ब्लेड ऑफ लीव्ज इन सम सच लीव्ज आर कॉल्ड सम प्लांट्स इज डिवायडेड इन टू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड लीफलेट्स. तर छोट्या छोट्या भागांमध्ये ते काही पार्ट्स
डिवाइड झालेले असतात त्याला आपण लीफलेट्स असं म्हणतो. सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज. अशा पानांना कंपाऊंड लीव्ज म्हणतात. सिम्पल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाईप्स ऑफ लीव्ज. म्हणजे सिम्पल लीव्ह आणि कंपाऊंड लीव्ह असे दोन प्रकारचे पानांचे प्रकार आहेत. सिम्पल लीव्हजमध्ये सरळ सरळ रेषा शिराविन्यास असतो, ज्या जाळीदार नसतात त्या आणि प्लेन असतो. आणि जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जाळीदार असा तुम्हाला पान दिसेल. जसं उदाहरणार्थ तुम्ही गुलाबाचं पान, रोज ट्रीचं पान लीव्ज बघा, त्याच्या पानामध्ये तुम्हाला कंपाऊंड लीफ दिसेल, त्याच्या जाळीदार शिराविन्यास आहे. तर तुम्ही इतर कोणते पानं बघा, पिंपळाचं पान, केळीचं पान, त्याच्यामध्ये सिंपल लीव्ज आहे. आता आपण बघणार आहोत ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व अ ब्रांच ऑफ प्लांट लाईक रोज, नीम, कॉरिएंडर, हिबिस्कस. तर आपण जर कधी ब्रांच फांदी जर पाहिली आपण या वनस्पतींची, रोज, नीम, कॉरिएंडर, हिबिस्कसची, इन डिफरंट प्लांट्स ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. तर फांद्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला वनस्पतीला आलेल्या दिसतील. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, ओव्हरल, स्पायरल, एक्सेट्रा. अकॉर्डिंग टू शेप लीव्ज आर राउंडेड, पाल्मोनेट, लँकोलेट, लिनियर, एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला जर पाहायचं असेल तर काही अल्टरनेट पानं आलेली दिसतात. ह्या पहिल्या आकृतीमध्ये दाखवलेली आहे अल्टरनेट काही पानं. दुसऱ्या याच्यामध्ये डिस्कट प्रकारची अशी आजूबाजूला फांद्या वाढलेल्या आहेत. तर तिसऱ्या याच्यामध्ये अपोजिट प्रकारची पानं आहेत. आणि चौथ्या प्रकारामध्ये गोलाकार आहेत, वर्ल्ड म्हणजे गोल गोल अशा चक्राकार पद्धतीने पानं आलेली दिसत आहेत. तर अशा प्रकारे काय फांद्या ह्या वाढलेल्या असतात. तर तुम्ही एखादं इथं आकृतीसाठी तुम्हाला एक जागा दिलेली आहे, तिथं त्या बॉक्समध्ये तुम्हाला पानाचा प्रकार लिहायचा आहे, तुम्ही जो पाहिलेला वेगळा. टेक पीपल लीफ अँड मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. आता पिंपळाचं पान बघा आणि मक्याचं पान बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो. तर याच्यामध्ये एक सिम्पल लीव्ज आहे आणि कंपाऊंड लीव्ज आहे. द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 equal parts by a single midvein which lies among the mid line of the blade. तर पिंपळाचं पान हे एका सिंगल मिड रेमने डिवाइड झालेलं आहे मिड लाईननी. व सेकंडरी वेन्स अरायजेस फ्रॉम द मिड वेन. दे आर ब्रांच अँड फॉर्म नेटवर्क और रेक्टिक्युलम. On the other hand, the leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. Thus, pipal leaf blade has reticulate venation and the maize leaf blade has parallel venation. तर जे व्हेनेशन म्हणजे जाळीदारपणा आहे, जे शिराविन्यास आहे, ज्याला आपण मराठीमध्ये शिराविन्यास म्हणतो, तर हा जाळीदारपणा जो दाखवलेला आहे तो पीपल लीफमध्ये आहे. तर त्याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतो. आणि मक्काचं जे झाडाचं पान आहे, मक्काच्या पानात जे पाहिलं तुम्ही, मक्का या वनस्पतीचं पान, तर त्याच्या जो व्हेन्स आहेत त्या सरळ गेलेल्या आहेत, त्या एकमेक सरळ आहेत, म्हणून त्याला पॅरलल व्हेनेशन असं म्हणलेलं आहे. तर व्हेनेशनचे हे दोन प्रकार आहेत, एक रेटिक्युलेट व्हेनेशन आणि दुसरा पॅरलल व्हेनेशन. तुम्ही इतर वनस्पतीमध्ये सुद्धा हा भाग बघू शकतात. Observe the leaves of some other plants in your surrounding and identify the type of venation. तर तुम्ही तुमच्या परिसरातील विविध वनस्पतींचे पानं बघा आणि त्याचं कोणतं व्हेनेशन आहे ते शोधा. लिटल फन. टेक अ फॉलन पीपल लीफ अँड soak it in water for 15 to 20 days. Try it and make a greeting card of the less like leaf you get. तर अशा प्रकारे तुम्ही पिंपळाचं झाड घ्या, त्याला 10 ते 15 दिवस पाण्यामध्ये भिजवा आणि त्यानंतर त्याला वाळवा. तर त्यानंतर वाळवल्यानंतर तुम्हाला एक ग्रीटिंग कार्ड त्यापासून तयार करता येईल. आणि अशा प्रकारचं त्याचं व्हेनेशन तुम्हाला क्लिअर समजेल.
तर आता पुढचा भाग आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. तर तुमच्या आजूबाजूला असलेले वनस्पतींचं निरीक्षण करा आणि हा चार्ट कम्प्लीट करा. उदाहरणार्थ दिले त्यांनी पहिलं मेज, त्याच्यात त्याचं नाव लिहायचं मेज. टाईप ऑफ लिफ, त्याचा प्रकार कोणता आहे, लिफचा कंपाऊंड आहे की सिम्पल आहे. शेप ऑफ लिफ प्लेट लिहायची कशी आहे. आणि त्यानंतर व्हेनेशन लिहायचं आहे. शेप ऑफ लिफ मार्जिन लिहायची आहे. शेप ऑफ लिफ अपेक्स लिहायचं आहे. पेटल्स आहे किंवा नाही हे पण लिहायचं आहे. स्टिपुल आहे का नाही ते पण लिहायचं आहे. आणि अरेंजमेंट ऑन स्टेम, तर स्टेमची रचना कशी आहे ते पण लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही ते करायचं आहे. तर इथे हा पार्ट 1 संपलेला आहे. आपण परत भेटणार आहोत लेक्चर नंबर 4मध्ये. आपण याच पाठाचा प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शनचा पार्ट 2 हा भाग बघणार आहोत व पुढील लेक्चरपर्यंत. तर थँक्यू, नमस्ते.